नमस्कार, जीवन विकास या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। मित्रांनो, नवीन व्हिडिओद्वारे नवीन आरोग्यदायी माहिती मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे। आजकालची एक महत्त्वाची समस्या म्हणजे चेहऱ्यावरचे काळे डाग, वांग, ज्याला आपण मेलास्मा म्हणतो। वांग येण्याची अनेक कारणं आहेत। त्याच्यामध्ये उन्हामध्ये आपण जास्त काळ फिरलो किंवा प्रेग्नन्सीमध्ये स्किनकडे जास्त लक्ष न दिल्यामुळे किंवा त्वचेची काळजी न घेतल्याने किंवा लो क्वालिटी कॉस्मेटिकचा वापर केला, सौंदर्य साधनांचा वापर केला, यामुळं वांग येतात। यामुळे चेहऱ्यावर काळे डाग येतात आणि यामुळे आपलं सौंदर्य कमी होतं आणि मग सौंदर्य कोणाला नको आहे आणि म्हणून अनेक जण वेगवेगळ्या माध्यमामधून हे वांग कमी करण्यासाठी प्रयत्न करत असतात। मी आज या व्हिडिओद्वारे आपल्यासमोर 3 अतिशय महत्त्वाचे, सोपे, स्वस्त आणि रामबाण उपाय आपल्यासमोर घेऊन आलो आहे। पहिला जो उपाय आहे तो आहे काकडी। शरीराचा जो पीएच आहे त्या पीएचच्या बॅलन्स करता काकडीमध्ये पोषक तत्व असतात। यासाठी काकडीचा उपयोग आपण वांग घालवण्यासाठी करतो। काकडीचा रस आपल्याला 2 ते 3 चमचे घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये गुलाब पाणी 1 चमचा मिळवायचं आहे। हे जे मिश्रण तयार होईल ते मिश्रण आपल्याला कापसाच्या बोळ्यानं आपल्याला चेहऱ्यावर जिथे वांग आलेले असतील, काळे डाग आलेले असतील तिथे लावायचे। अर्ध्या तासानंतर आपल्याला साबण लावून स्वच्छ पाण्यानं आपल्याला तो भाग धुवायचा आहे, चेहरा धुवायचा आहे। असं सलग आपण एक 7 ते 8 दिवस करायचे हीच प्रोसेस। 8व्या दिवशी हे काळे डाग कमी झाल्याचे आपल्याला जाणवेल नक्कीच। दुसरा जो उपाय आहे त्याच्यामध्ये आपल्याला लिंबू वापरायचे। लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असतं। त्याच्यामध्ये लिंबू आणि मध हे मिश्रण आपल्याला वापरायचं। 1 चमचा लिंबाचा रस आणि 1 चमचा मध असं जे मिश्रण आहे ते मिश्रण आपल्याला तयार करायचे। ते आपल्याला चेहऱ्यावर किंवा काळे डाग जिथे आलेले आहेत त्या स्किनवर आपल्याला लावायचे आणि अर्ध्या तासानंतर स्वच्छ पाण्यानं आणि साबणानं धुवायचे। हाही उपाय आपल्याला 1 आठवडा करायचे। 1 आठवड्यानंतर आपल्याला 100% सकारात्मक रिझल्ट मिळेल। त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी लिंबामध्ये असतं आणि म्हणून आपण लिंबू वापरत असतो आणि मधामध्ये सुद्धा अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात, ब्लिचिंग प्रॉपर्टीज असतात, जेणेकरून आपली स्किन आरोग्यदायी आणि तजेलदार बनते। आरोग्यदायी स्किनसाठी, आरोग्यदायी त्वचेसाठी आपल्याला त्वचा चांगली होण्यासाठी त्याच्यात जी पोषक तत्व आवश्यक आहे ती मधामध्ये आढळतात, म्हणून आपण लिंबू आणि मधाचा वापर करणार आहे। तिसरा जो घरगुती उपाय आहे तो आहे बटाटा वापरून। बटाट्यामध्ये सुद्धा ब्लिचिंग प्रॉपर्टीज असतात। चेहरा तजेलदार किंवा त्वचा तेजस्वी बनण्यासाठी जे घटक आवश्यक असतात ते घटक बटाट्यामध्ये आढळतात। वांग कमी करण्यासाठी आपण बटाट्याचा रस किंवा बटाट्याची पेस्ट किंवा बटाट्याच्या चकल्या तयार करून त्या चकल्या आपण त्या चेहऱ्यावर लावू शकतो। हा जो बटाट्याचा रस असेल, बटाट्याची पेस्ट असेल किंवा बटाट्याची जी चकली आहे ती चकली आपण त्या जागेवर लावायची ज्या जागेवर काळे डाग, वांग किंवा मेलास्मा आलेला आहे। कापसाच्या बोळ्याने आपण त्या रस किंवा पेस्ट लावू शकतो आणि त्याच पद्धतीने आपल्याला एक अर्धा 1 तास ठेवून स्वच्छ पाण्यानं तो भाग धुवायचा आहे। याच्यानंतर आपल्याला जो वांगची समस्या आहे किंवा चेहऱ्यावर जे वांग आलेले आहेत ते वांग नक्कीच कमी होतील। मित्रांनो, हे 3 उपाय आपण नक्की वापरा। आपल्याला फक्त हा उपाय वापरत असताना आपण नियमित आणि प्रमाणशीर वापरायचे। धन्यवाद।